मुंबईच्या रस्त्यावर धावणारी रॉल्स रॉय ही कार समुद्रात कधी धावू शकते का? तर त्याचं उत्तर होय म्हणावं लागेल। मुंबईच्या जुहू समुद्र किनाऱ्यावरती आपण जर पाहिलं तर रॉल्स रॉय ही मॉडिफिकेशन केलेली बोट कार जी आहे ती समुद्रामध्ये धावते आणि हा पराक्रम जो केला आहे ते प्रमोद पवार आपल्या सोबत आहे। दादा काय सांगाल, रॉल्स रॉय कार आपण समुद्रामध्ये धाव घेऊन चालत आहात, काय कशी सुचली ही कल्पना, या संदर्भात काय सांगाल? सर्वप्रथम साम न्यूजचे आमच्या रिव्हो वॉटर स्पोर्ट्समध्ये त्यांचं स्वागत आहे, हे आल्याबद्दल अभिनंदन। आणि हे जी संकल्पना होती, मी जेव्हा इंटरनॅशनल ट्रिप करतो, दुबई असेल, थायलंड वगैरे असेल, तर तिथल्या बीचेसवरती हे ॲक्टिव्हिटीज मोठ्या प्रमाणावर होतात, तेव्हा मला एक माझ्या मनामध्ये प्रश्न आला की हे खूप सुंदर सुंदर ॲक्टिव्हिटी आपण जर आपल्या भारतामध्ये जर सुरुवात केली तर त्याचा प्रतिसाद आपल्याला खूप चांगला बसेल। आणि असे पण काही लोक आहेत की ते इंटरनॅशनल दुबई, थायलंड, बाली यासारख्या ठिकाणी जाऊन या जलक्रीडा प्रकल्पाचा आनंद घेत नाहीत, तर त्या लोकांसाठी सुद्धा मी एक चांगली सोय म्हणून मी आपल्या मुंबईमध्ये जुहू बीच या ठिकाणी जेट कार आणलेली आहे। ही जेट कार आपण मॉडिफिकेशन केलेलं आहे, साधारणपणे ही बनवताना मॉडिफिकेशन करताना किती काळ लागला आणि यानंतर नेमकं काय काय केले आहे? ही जेट कार बनवताना साधारणतः 3 ते 4 महिन्याचा कालावधी लागला, कारण ह्याच्यामध्ये स्टॅबिलिटी, त्याची कॅपॅसिटी, त्याचे सुरक्षिततेचे नियम हे सर्व पाहून आम्ही हे बनवले। 3 ते 4 महिन्यामध्ये झाले। ही जी जेट कार आहे या सुरक्षा नियमासंदर्भात आपण देखील आता उल्लेख केलेला आहे, त्याचा गाडीची कॅपॅसिटी किती आहे, नेमकं काय संदर्भात आहे? या गाडीची कॅपॅसिटी 4+1 अशी टोटल मिळून 5 पीपल्ससाठी आहे। 5 माणसं यामध्ये बसत आहे। सुरक्षेच्या संदर्भात आपण पर्यटकांना नेमक्या कोणकोणत्या गोष्टी पुरवता यामध्ये? सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून जे आमचे महाराष्ट्र मेरीटाईम बोर्ड आणि टुरिझम विभागाकडून जे आम्हाला सुरक्षा पुरवण्यासंदर्भात जे मार्गदर्शन केलेलं आहे, त्याच्यामध्ये आम्ही पर्यटकांना लाईफ जॅकेट कंपल्सरी करतो आणि विशेषतः त्याच्या कॅपॅसिटीची मर्यादा पाळतो। आता ही जी बोट पाण्यामध्ये धावते, ही बोट आता सध्या एकच आहे, अशा आधुनिक काही बोटी किंवा कार्स लवकरच मुंबईकर पर्यटकांना पाहायला मिळतील, काय सांगायला असतील? आता आम्ही 1 महिना झाला आम्हाला जेट कार चालू करून, तर लोकांचा प्रतिसाद खूप मोठ्या प्रमाणावर आहे। तर आम्ही एका कारमधून लोकांना ही सुविधा नाही देऊ शकत, त्याच्यामुळे आम्ही लंबोर्गिनी किंवा फरारी वगैरे असे नवीन नवीन मॉडेल आणण्याचा प्रयत्न करत आहे आणि फ्लायबोटसुद्धा आम्ही आणण्याचा प्रयत्न करतो। नक्कीच या ठिकाणी शिंदे भाऊ देखील आहेत। दादा काय सांगा, या ठिकाणी पर्यटक मोठ्या संख्येने येत असतात, कधी कधी आनंद घेत असताना दुर्घटना देखील होत आहे, मात्र ही जी बोट आहे या बोटीचा कधी असा एखादी दुर्घटना घडल्यानंतर काही उपयोग वगैरे झाला, काय सांगायला? होतो ना सर, दुर्घटना घडलेली होते। कधी कधी स्विमिंग करताना लोक आत जातात, त्यांना आम्ही वाचवतो, कधी कधी प्राण्यांना आम्ही वाचवतो। आम्ही 2-3 प्राण्यांना पण वाचवले, 2-3 माणसांना पर्यटक आले ते पाण्यात पोहायला गेले, त्यावेळी पण आम्ही त्यांना वाचवलं। सर्वांना आम्ही प्रॉपर सुविधा करून या कार संदर्भात काय सांगाल, नेमकं काय या कारचं वैशिष्ट्य काय आहे, या कारमध्ये कोणकोणत्या सुविधा मिळतात? कन्सेप्ट कारचं हे आहे की यात तुम्हाला कारची फिलिंग येणार, यात म्युझिक सिस्टम आहे, यात तुम्ही सुद्धा सेल्फ ड्राईव्ह करू शकता आणि प्लस तुम्हाला जे दुबई जे बाहेरच्या ठिकाणी जी तुम्हाला एक्सपिरियन्स आहे ती आम्ही मुंबईकरांना आपल्याच बीचवरती आम्ही एक्सपिरियन्स करण्याचा प्रयत्न करत। नक्की धन्यवाद। तर मुंबईकरांना जो आहे तो मुंबई असेल किंवा दुबई असेल, दुबईच्या मरीना बीचचा जो अनुभव आहे तो मुंबईमध्ये कसा घेता येईल यासाठी जो प्रयत्न आहे तो या ठिकाणी या रिव्हो स्पोर्ट्सच्या माध्यमातून केला जातो। लवकरच या ठिकाणी आधुनिक बोटी देखील या ठिकाणी पर्यटकांना उपलब्ध होणार आहेत। सोबतच आनंदासोबतच या ठिकाणी कधी दुर्घटना घडली तरी या बोटीचा देखील उपयोग केला जातोय। कॅमेरा पर्सन विक्रम सावंत, मी संजय गडदे, साम टीव्ही न्यूज, मुंबई। देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।